ऊन सरत होतं, कोवळं झालं होतं. दिवसभराच्या कामांची यादी संपत आली. अर्थातच काही कामे उद्याच्या यादीत सुद्धा सामावली गेली बरं का. हे काम, ते काम, हे करूयात, ते करूयात, इकडे तिकडे अशा अनेक विचारांची तीव्रता सुद्धा कमी झाली. अगदी संध्याकाळी ऊन शांत होतं ना, तसंच विचारसुद्धा शांत झाले. थकलेल्या मनाला, दमलेल्या शरीराला मला शांत करायचं होतं. म्हणूनच आम्ही बाहेर पडलो. बाहेर गेल्यानंतर घरी परत जाण्याची घाई असलेली वाहने चालवणाऱ्या माणसांकडे पाहिल्यावर जितकी रखरख वाटली, त्या उलट पक्ष्यांची घरी जाण्याची घाई पाहताना मन शांत झालं. वरती आकाशात पाहिलं की एकमेकांमध्ये गुंतलेले ढग दिसले. वारा येईल त्या दिशेने ते गुंता सोडवून सहजतेने वाहत होते. जणू काही ते मला सांगत होते की आयुष्य घेऊन जाईल त्या दिशेने असंच वाहत राहिलं पाहिजे. गुंतलेल्या मनाला सहजतेने सोडवून दुसरीकडे पुन्हा गुंतण्यासाठी तयार करायला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आज बऱ्याच दिवसांनी चालण्यासाठी बाहेर पडले. शिफ्टिंग आणि शूटिंगच्या घाई गडबडीत निवांत चालायचं राहूनच गेलं होतं. आता जरा मस्त वाटतंय. संध्याकाळचं सूर्यास्त, स्वच्छ रस्ते, आजूबाजूची हिरवळ जरा निवांत करतीये मनाला. साधारण आम्ही इथे अर्धा पाऊण तास चाललो आणि मग घरी परतलो. सकाळी जितकी कामांची घाई असते तितकीच संध्याकाळच्या वेळेला कामं जरा निवांत चालतात. संध्याकाळचा दिवा, धूप, अगरबत्ती, संध्याकाळचे श्लोक हे सगळं उरकून घेतलं आणि मग स्वयंपाकघरामध्ये जराशी स्वयंपाकाची जुळवाजुळव करण्यासाठी आले. सकाळचं काय शिल्लक राहिलंय, काय नाही ते आधी बघून घेतलं. कट्टा जरासा स्वच्छ आवरून घेतला, कारण चहा घेतल्यानंतर थोडाफार कट्ट्यावरती पसारा हा होतच असतो. सकाळी आपण जेव्हा नाश्ता बनवतो, त्यानंतर आपण स्वयंपाक बनवतो, मग आपण चहा बनवतो, ह्या वेळेला जरासा पसारा कट्ट्यावरती होतो आणि मग तो ज्या त्या वेळेला उरकला की आपलं स्वयंपाकघर स्वच्छ राहतं. ह्या वर्षीचा पहिला आमरस बनवायला घेतेय. तुम्हाला माहितीये, पूर्वी ना लहानपणी मला आंबे खायला खूप उतावळेपणा असायचा, पण आता यात काहीच विशेष वाटत नाहीये. हा बाबा, आंबे आणलेत, आमरस करायचा आहे आणि आजचा बेत चपाती, आमरस, भाजी वगैरे असा आहे. असा सगळ्या सहजतेने ह्या गोष्टी मी घेतेय. मोठी झालीये म्हणून की सगळ्याच गोष्टी सहजतेने घ्यायला शिकलीये म्हणून काय माहिती, ते कळत नाहीये. आमरस करताना साखर, मिरे, इलायची मिक्सरला बारीक करून घेते आणि मग ते आमरसमध्ये मिक्स करते. मी फार स्वयंपाकात हुशार नाहीये, पण खाण्याजोगा स्वयंपाक तर मला जमतो. तितका स्वयंपाक मला करता येतो. मला आठवत नाही की कधी मला कोणी स्वयंपाक शिकवलाय, घरातलं काम कसं करायचं हे सांगितलंय. पण आईकडे, घरातल्या सगळ्याच महिलांकडे पाहून मी तो आपोआपच शिकत गेले. घरात सर्वांनीच मला पहिल्यापासून घर आवरण्यापेक्षा स्वतःला सावरायला शिकवलंय आणि प्रत्येकीला घरातल्या थोड्या मोठ्यांनी हे शिकवलंच पाहिजे. आपल्या महिलांमध्ये इतकी ताकद असते की आपण पडेल ते काम पडेल त्या वेळी नक्कीच करू शकतो. आपण ते सहज शिकू शकतो. घरातली जबाबदारी घेण्यासाठी ते शिकवण्याची गरज नसते. प्रत्येक स्त्री हे दुसऱ्या स्त्रीकडे पाहून हे शिकतच असते. पण प्रत्येक स्त्रीला आपलं आयुष्य कसं सावरलं पाहिजे हे मात्र शिकवायला हवं. आपले अनुभव आपण आपल्या लहानांना सांगितले पाहिजेत आणि त्या अनुभवामधून आपोआपच सगळ्या ज्या मुली आहेत, म्हणजे आपल्या घरातल्या लहान ज्या स्त्रिया आहेत, त्या स्वतःला सावरायला शिकत जातील असं मला तरी वाटतं. बरं, आज स्वयंपाकामध्ये चपाती, आमरस, दोडक्याची भाजी केली आहे आणि सकाळची वाटाण्याची भाजी जराशी शिल्लक आहे. भात सुद्धा केला. तर आजचा हा संध्याकाळचा असा साधा बेत आहे. संध्याकाळी साधारण 7-7:30च्या दरम्यान मी जेवण करते. खूप जास्त काहीतरी वेगळं काम असेल, म्हणजे आता जेवायला वेळच होणार आहे बाबा, आता आपल्याकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे, अशा वेळेला मग जेवायला वेळ होतो. पण जर शक्य असेल तर मी 99% हाच प्रयत्न करते की 7:30-8 पेक्षा जास्त जेवायला वेळ करायचा नाही. जेवण झाल्यानंतर इथे अपलोडिंगचं काम असतं. दुपारच्या वेळेला मी लॉंग व्हिडिओज एडिट करते, अपलोड करते आणि संध्याकाळी जेवणानंतर मग जे रील्स असतात रोज आपल्या चॅनलवरती 10ला अपलोड होतात, ते अपलोड मी करत असते. त्याचं थोडं एडिटिंगचं काम, त्यानंतर हॅशटॅग्स वगैरे द्यायचे असतात. आणि हे जर काम नसेल तर मग खाली जाऊन एखादी चक्कर टाकून येते. ह्यानंतर वेळ आहे वाचनाची. दिवसभरात जर वाचायला नाही मिळालं तर रात्री झोपण्यापूर्वी वाचन मी करतच असते. आणि थोडंफार काहीतरी डोक्यामध्ये चालू असेल तर ते पटकन वहीमध्ये उतरवून टाकते. रोज वाचण्यासाठी वेळ हल्ली मी देतच आहे. रोज मी
4-5 पानं का होईना वाचतेच, त्याहून जास्तच होतात. पण एखाद्या दिवशी जर नसेल जमत तर 4-5 पानं मी वाचण्याचा प्रयत्न करतच असते. रोजच्या रोज वाचनासाठी वेळ का द्यायचा? इतरांचे अनुभव जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की अशी परिस्थिती जर भविष्यामध्ये आपल्यासमोर आली तर कसं वागलं पाहिजे. अर्थातच आपण पुस्तक वाचल्यानंतर ते आपण वाचलेलं आपल्या आयुष्यामध्ये किती अप्लाय करतोय ते देखील महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण जर वाचलं आणि ते तिथंच सोडून दिलं, ते विसरून गेलो तर त्याचा काहीही उपयोग नाही. जे आपण वाचतोय ते पूर्णपणे आपल्या मनामध्ये रुतलं गेलं पाहिजे, त्याचं रिफ्लेक्शन आपल्या वागण्यामध्ये दिसायला पाहिजे. जितकं आपण वाचत जाऊ तितकी आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाणार आहे असं मला वाटतं. आणि याचा अनुभव मी घेतलेला आहे. मी कोणती पुस्तकं वाचते ह्यावरती मी ऑलरेडी 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत. तरी देखील मला सतत या कमेंट्स येत असतात की चांगली पुस्तकं सजेस्ट कर म्हणून. तर माझ्या मते सगळीच पुस्तकं ही चांगली असतात. कोणतंही पुस्तक, मॅगझिन, पेपरमधला लेख, समोर जे काही येईल ते जर तुम्ही वाचलं तर त्यामधून काही ना काही आपण शिकतच राहतो. बाकी एकंदरीतच संध्याकाळचं माझं रुटीन हे असं असतं. आजचा हा रुटीन व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका.